माजी खासदार सहकार तीर्थ स्वर्गीय गुलाबराव पाटील यांच्या पत्नी आणि पृथ्वीराज गुलाबराव पाटील यांच्या मातोश्री श्रीमती प्रमिलादेवी पाटील यांच्या निधनानंतर कर्नाटक व महाराष्ट्रातील माजी मंत्री, अनेक ज्येष्ठ नेते व लोकप्रतिनिधींनी सांगलीत पृथ्वीराज पाटील यांच्या निवासस्थानी सांत्वनपर भेट देऊन सहवेदना व्यक्त केला। राज्याचे पर्यटन, खाणकाम, माजी सैनिक कल्याण मंत्री तथा सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार शंभूराजे देसाई सहवेदना व्यक्त करताना म्हणाले, बेनाडी हे माझे आजोळ आणि प्रमिलादेवी पाटील या माझ्या आजी होत। आजींचं माहेर कोल्हापूरच्या निंबाळकर सरदार घराण्यातील आणि क्षात्र जगद्गुरू बेनाडीकर पाटील सासरचे घराणे। या दोनही घराण्यांची प्रतिष्ठा जपणाऱ्या आमच्या प्रमिलादेवी आजींनी सामाजिक बांधिलकी जपत सार्वजनिक कार्यात पाटील कुटुंबियांच्या पाठीशी खंबीरपणे उभ्या राहिल्या। आम्हा नातवंडावर त्यांच्या अगाध माया होती। त्यांच्या निधनाने आम्ही वात्सल्य सिंधू आजीला पारखे झालो। आम्ही पाटील कुटुंबियांच्या दुःखात सहभागी आहोत। सांगली येथील वसंत कॉलनीमधून पृथ्वीराज पाटील यांच्या निवासस्थानी विविध क्षेत्रातील अनेक मान्यवर मंडळी भेटून पृथ्वीराज बाबा आणि कुटुंबियांचं सांत्वन करतात। त्यामध्ये माजी मंत्री बाळासाहेब पाटील, डॉक्टर राजेंद्र पाटील यड्रावकर, शिवाजीराव नाईक, कर्नाटकचे माजी मंत्री वीरकुमार पाटील व श्रीमंत पाटील, आमदार अरुण लाड, आमदार सत्यजित देशमुख, आमदार गोपीचंद पडळकर, आमदार जयंत आसगावकर, ज्येष्ठ नेते माननीय आमदार मोहन शेठ कदम, पृथ्वीराज देशमुख, मानसिंगराव नाईक, माजी झेपी उपाध्यक्ष शिवाजी डोंगरे, लठ्ठे एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष राजू पाटील, मोहन वनखंडे इत्यादींनी पृथ्वीराज पाटील यांना भेटून सांत्वन करून सहवेदना व्यक्त केल्या। यावेळी ऋतुराज पाटील, वीरेंद्रसिंह पाटील व पाटील कुटुंबीय उपस्थित होते।